जय शिवराय, जय शंभूराजे. तर आत्ता आपण धर्मवीर गडावरती आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की औरंगजेबाने संभाजीराजांना कपटाने संगमेश्वरी कैद करून इथं धर्मवीर गडावरती आणलं होतं आणि त्यांच्यावर अनामीत असे अत्याचार करून पुढे वडीतुळापर्यंत येऊन त्यांचा कपटाने खून केला होता. तर समोर जी जागा दिसते तो औरंगजेबाचा दरबार होता आणि या जागेवरती हा जो शौर्यस्तंभ आहे तिथं संभाजी महाराजांनी कवी कलशांना चाकरदांडांनी जकडवून ठेवलं होतं. तर ज्यावेळी संभाजीराजाने कवी कलशांना दरबारात आणलं होतं तेव्हा औरंगजेबाने आपल्या खुदाच्या आभार मानण्यासाठी आपल्या तख्तावरून खाली उतरला आणि तो दोन गुडघे टेकून बसला. तेव्हा संभाजीराजांनी कवी कलशांना एक कवन रचण्यास सांगितलं होतं. तर कविराजांनी तेव्हा शीघ्रतेने एक कविता रचली. तर ती कविता अशी होती की यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेलीवर रंग जो रवी छवी लखतही खद्योत होत बदरंग राजन हो तुम सांचे खूप लढे तुम जंग तुपतेव तेज निहारिके तखत तेजत औरंग. तर याचा अर्थ म्हणजे ज्याप्रमाणे रावणाच्या सभेत वानर म्हणजे हनुमानाला बांधून ठेवलेलं आहे तसं त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या म्हणजेच यवनाच्या दरबारात संभाजीराजांना बांधून ठेवलं आहे आणि युद्ध लढून किंवा लढाई लढून पूर्ण रक्ताने माखलेले संभाजीराजे हनुमानासारखे तेजपुंज असे दिसत आहेत. आणि जसं सूर्याकडे बघून काजवांचं ते नाहीसं होतं तसं त्याचप्रमाणे संभाजीराजांना बघून औरंगजेबाचं ते नाहीसं झालं आणि तो स्वतःचे गुडघे टेकून ते सिंहासन त्यागून खाली बसला आहे.